नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण मधुमेह व्यक्तीमध्ये केल्या जाणाऱ्या एका रक्तातील चाचणीबद्दल माहिती घेणार आहोत। त्याचे नाव आहे HbA1c म्हणजेच ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन। HbA1c ही टेस्ट तुमच्या रक्तातील मागच्या 3 महिन्याच्या साखरेचा कंट्रोल कसा आहे त्याबद्दल माहिती देतो। ही टेस्ट कशी करायची, का करायची आणि त्याचे फायदे काय आहेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। Hb म्हणजेच हिमोग्लोबिन हा आपल्या रक्तातील तांबड्या पेशीचा एक भाग आहे। ह्या Hbचे बरेचसे उपप्रकार आहेत। त्यापैकीच एक उपप्रकार म्हणजे HbA1 आणि ह्या HbA1 उपप्रकाराला रक्तातील साखर चिकटलेली असते आणि तो मग तयार होतो HbA1c। नॉर्मल व्यक्तीमध्ये देखील रक्तातील HbA1c ला साखर चिकटलेली असते आणि ह्या HbA1c चे प्रमाण नॉर्मल व्यक्तीमध्ये 5.6% पेक्षा कमी असते। जेव्हाही मधुमेह होतो त्यावेळी रक्तातील साखर वाढते आणि ही HbA1c उपप्रकाराला चिकटते। जेवढी रक्तातली साखर जास्त तेवढीच HbA1 ला चिकटलेली साखर जास्त आणि म्हणजेच HbA1c चे प्रमाण जास्त। HbA1c हे टेस्ट दिवसभरात कधीही करता येते, त्याला उपाशीपोटी करायची गरज नाही। HbA1c ही टेस्ट मधुमेहाचे निदान करण्यासाठी वापरली जाते किंवा मधुमेह झाला असेल तर माझ्या साखरेचे नियंत्रण बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी देखील केली जाते। नॉर्मल व्यक्तीमध्ये HbA1c चे प्रमाण 5.6% पेक्षा कमी असते। जेव्हाही HbA1c वाढते 5.7 ते 6.4% दरम्यान असेल तर त्याला आपण म्हणतो प्री डायबिटीज। प्री डायबिटीज म्हणजे नॉर्मल आणि मधुमेह याच्या मधली स्टेप, मधुमेह होण्यापूर्वीची अवस्था। आणि याच वेळी जर आपण मधुमेहाचे निदान केले तर लवकर उपाययोजना सुरू करता येतात। यावेळी जेव्हा प्री डायबिटीज असतो तेव्हा मधुमेहाची लक्षणे काहीच नसतात, मात्र रक्तातील साखर वाढलेली असते आणि ही साखर आपल्या डोळ्याआड काहीही लक्षणे नसताना देखील हृदयांवरती, डोळ्यांवरती, किडनींवरती परिणाम करते आणि त्याचे दुष्परिणाम जाणवतात। मग मला प्री डायबिटीज आहे हे कसे समजणार? ज्याही व्यक्तींना घरी आई वडील, रक्तातील नात्यातील व्यक्तींना मधुमेह आहे अशा व्यक्तींनी वर्षातून एकदा HbA1c ची तपासणी केली पाहिजे आणि ज्यांच्या घरी मधुमेहाची अनुवंशिकता नाही अशा व्यक्तींनी वयाच्या 35 नंतर दरवर्षी HbA1c तपासणी करायला पाहिजे। म्हणजे प्री डायबिटीज अवस्था असतानाच त्याचे निदान होते आणि त्याच वेळी उपाययोजना करून 5 ते 10% वजन कमी केले तर हा प्री डायबिटीज आपल्याला पूर्णपणे बरा करता येतो आणि पुढे होणारा मधुमेह नक्कीच 5 ते 10 वर्षासाठी टाळता येतो। जर तुमच्या HbA1c चे प्रमाण 6.5% पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मधुमेह झाला आहे असे समजते। त्यावेळी आपल्याला औषधोपचार चालू करावे लागतात। आणखी मधुमेह HbA1c ची तपासणी हे मधुमेह झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला औषधी चालू असतात, इन्सुलिन चालू असतो, हे औषध आणि इन्सुलिनचे काम बरोबर चालू आहे की नाही यासाठी आपल्याला HbA1c ची टेस्ट दर 3 महिन्यांनी करायला पाहिजे। ज्यांचे वय साधारणतः 40 ते 60 वर्षादरम्यान आहे अशा व्यक्तींमध्ये HbA1c चे प्रमाण 7% पेक्षा कमी पाहिजे। ज्या स्त्रियांना मधुमेह आहे आणि गर्भधारणा करायची आहे अशा स्त्रियांनी मात्र HbA1c चे प्रमाण 6.5% पेक्षा कमी ठेवले पाहिजे। मधुमेह जर लहान मुलांना झाला असेल, जसं 5 वर्षापेक्षा कमी वयातील मुलांना होणारा मधुमेह ज्याला आपण टाइप 1 डायबिटीज म्हणतो, या व्यक्तींमध्ये HbA1c चे प्रमाण साधारणतः 7 ते 8% दरम्यान ठेवले पाहिजे। जर मधुमेही व्यक्तींना हृदयाचा त्रास आहे, बायपास सर्जरी झाली आहे, किडनीचा त्रास आहे किंवा लिव्हरचा त्रास आहे असं असेल तर तुमच्या HbA1c चे प्रमाण साधारणतः 7.5% पेक्षा कमी ठेवले पाहिजे। ही HbA1c ची तपासणी तुम्हाला मधुमेह झाला त्यावेळी करायला पाहिजे आणि त्यानंतर दर 3 महिन्यांनी केली पाहिजे। पहिले 5 ते 7 वर्ष हे मधुमेह व्यक्तीचे गोल्डन इयर्स म्हणतात। ह्या पहिल्या 5 ते 7 वर्षामध्ये जर तुम्ही HbA1c 7% पेक्षा कमी ठेवली तर नक्कीच मधुमेहाचे दुष्परिणाम जे 10 ते 15 वर्षांनी येणार आहेत ते तुम्हाला टाळता येतील आणि तुम्हाला देखील इतर व्यक्तीसारखंच नॉर्मल आयुष्य जगता येईल। पण जेव्हा आपण मधुमेह व्यक्तींना सांगतो की तुम्ही HbA1c तपासणी करा, त्यांचा पहिला प्रश्न असतो, मी तर दर महिन्याला माझी फास्टिंग शुगर, उपाशी पोटीची साखर आणि जेवण झाल्यानंतर 2 तासाची साखर, पोस्ट मील शुगर दर महिन्याला तपासतो,
मग मला HbA1c टेस्ट करायची काय गरज आहे? पण जेव्हा आपण फास्टिंग आणि पोस्ट मील शुगर करतो तेव्हा मला माहिती आहे आता 2 दिवसांनी मला साखर तपासायची आहे. मग मी 2 दिवस आधीपासून शांत गुणी बाळासारखे जेवण जेवतो, व्यायाम करतो आणि ज्या दिवशी तपासणी करायला जातो त्या दिवशी कमी जेवण जेवतो, साधी भाजी पोळी. त्या दिवशी मला कुणी गुलाबजामुन खायला सांगितलं किंवा जिलेबी दिली, पुरणपोळी दिली तरी ती मी खात नाही, कारण मला माहिती आहे 2 तासांनी मला लॅबमध्ये जाऊन ब्लड द्यायचं आहे, त्यावेळी मी खाणार नाही. पण आज मी फास्टिंग पोस्ट मील तपासणी केली आणि 2 दिवसानंतर घरात सण येतो, फंक्शन येतात किंवा वाढदिवस येतो, लग्न कार्य असतात, त्या ठिकाणी एक पुरणपोळी खाऊन बघ, एक तरी गुलाबजामुन खाऊन बघ काय होतंय. त्यावेळी मात्र आपण गुलाबजामुन पुरणपोळी खाल्ल्यानंतर 2 तासाची साखर तपासत नाही, त्यामुळे किती साखर वाढते हे आपल्या लक्षात येत नाही. मात्र ह्या वेगवेगळ्या फंक्शनच्या वेळी जे आपण जेवणाची पथ्य पाळत नाही त्यावेळी आपल्या रक्तातली साखर मात्र आपल्या डोळ्यावर वाढते आणि ही साखर आतल्यात आपल्या शरीराला डॅमेज करते. ही तुमच्या फास्टिंग पोस्ट मील ह्या टेस्टद्वारे कळत नाही. पण HbA1c टेस्ट जेव्हा करतो ती टेस्ट मागच्या पूर्ण 90 ते 120 दिवसाची सरासरी असते. ह्या 90 दिवसांमध्ये जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रत्येक वेळी जेवणाचे पथ्य पाळले तरच तुमची HbA1c 7% पेक्षा कमी येईल आणि HbA1c कमी असेल तरच दुष्परिणाम टाळता येतात. फास्टिंग पोस्ट मील महिन्यातल्या एका रिपोर्टवरती तुमचे दुष्परिणाम अवलंबून असत नाहीत. त्यामुळेच एका वेळी केलेली उपाशी पोटीची आणि जेवण झाल्यावर 2 तासानंतरची साखर हे तुमचे मधुमेहाचे नियंत्रण बरोबर आहे की नाही हे सांगण्यासाठी अपुरी ठरते. जगभराच्या संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की उपाशी पोटी आणि जेवणानंतरची साखर जे 1-2 महिन्यांनी करतो त्यापेक्षा HbA1c तपासणी हे तुमचे दुष्परिणाम ठरवण्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही तुमची HbA1c ची तपासणी कधी केली आहे नक्की पहा. नसेल केली तर करून घ्या आणि HbA1c चा रिपोर्ट असेल तर तुमचे HbA1c चे प्रमाण नियंत्रणात आहे की नाही ते पहा. याबद्दलच्या तुमच्या काहीही शंका असतील तर आम्हाला नक्की कळवा.